नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा. अरे नाटक कसले नाटक? या सर्वांना खुश करण्यासाठी नाटक. आम्हा तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे. या सर्वांना काहीतरी महत्वाचं सांगायचं. अरे पण काय महत्वाचं सांगायचं? यांचे चेहरे तर बघा किती विचारात पडलेले दिसत आहे. चला तर मग सुरू करूया पटनाट्य. दान करा रे दान करा, या संदेशाचा मान करा. दान करा रे दान करा, या संदेशाचा मान करा. अरे दान कशाचे दान? रोटी, कपडा या मकान? नाही नाही, यापेक्षाही मोठं दान. मोठं दान म्हणजे काय? कन्यादान? अरे कन्यादान नाही, याहीपेक्षा मोठं दान म्हणजेच अवयवदान. कोणते दान? अवयवदान. कोणते दान? अवयवदान. पार्टी करून घरी वापस येत असतात. वापस येताना त्यांच्या कारचा ॲक्सिडेंट होतो. त्यामधील दोघे जण वाचतात, परंतु एक जण अत्यंत गंभीर जखमी होतो. दोघे मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. डॉक्टर सुद्धा चेकअपसाठी येतात. एक मित्र आदित्यच्या वडिलांना कॉल करतो. हॅलो हॅलो काका, मी गजानन बोलायलो. आदित्यचा ऍक्सिडेंट झालाय, लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. सगळे परेशान असतात. तेवढ्यातच आदित्यचे आई व वडील येतात. अरे कुठे माझा मुलगा? काय झालं त्याला? कसं झालंय? काका आम्ही पार्टी करून येत होतो, त्याच्या वेळेस आमचा ऍक्सिडेंट झाला. तो सध्या जखमी आहे. डॉक्टर आदित्यचा चेकअप करून येतात. सर्वजण डॉक्टरकडे आदित्यबद्दल विचारतात. पेशंटची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्या डोक्याला मार लागलाय, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलंय आणि मला सांगायला दुःख होतंय की त्याचा ब्रेन डेड झालाय. ब्रेन डेड म्हणजे काय डॉक्टर? काय झाले? हे बघा, ब्रेन डेड म्हणजे आपला मेंदूचा मृत्यू. यामध्ये आपला मेंदू कोणतेही कार्य करत नाही, पण शरीरात असणारे इतर जे अवयव आहेत ते व्हेंटिलेटरवर असेपर्यंत कार्य करतात. प्लीज डॉक्टर, काय पण करा, माझ्या मुलाला वाचवा. मला एकच मुलगा आहे, त्याला झालं तर काय करू मी? हे बघा, आम्ही आमचे सर्व प्रयत्न करू तुमच्या मुलाला वाचवण्याची. काळजी घ्या. एवढे बोलून डॉक्टर निघून जातात. सर्वजण अत्यंत दुःखी असतात. थोड्याच वेळात डॉक्टर परत येतात. मला सांगायला खूप दुःख होते की मी तुमच्या मुलाला वाचू शकलो. तुमच्या मुलाला वाचू शकलो नाही, पण तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. जर तुम्हाला पटत असेल तुम्ही शांतपणे ऐका. काय सांगायचं डॉक्टर तुम्हाला? हे बघा, तुमच्या मुलाचा ब्रेन डेड झालेला आहे, पण तो व्हेंटिलेटरवर असेपर्यंत त्याचे सर्व अवयव कार्यरत राहतील आणि हे अवयव आपण इतरांना देऊन त्यांचं जीवन वाढवू शकतो. अवयवदान म्हणजे शरीरात असणारे इतर अवयव, जसे की हृदय, किडनी, डोळे, हे इतरांना त्याची गरज असते. ते आपण मृत्यूनंतर किंवा ब्रेन डेड नंतर आपण इतरांना देऊन त्यांचं जीवन वाढवू शकतो. म्हणजे हार्ट, किडनी घेणं एवढं सोपं आहे का डॉक्टर? आणि जर तो हे जर झालं तर पुढील जन्मामध्ये तो आंधळा झाला तर याची जिम्मेदारी कोण घेणार डॉक्टर? आमच्या धर्मात याला मंजुरी नाही डॉक्टर. हे होऊ देणार नाही, हा अवयवदान होऊ देणार हे बघ नाही. मित्रा, हे सगळं तुझे गैरसमज आहेत. याला धर्माशी जोडू नको. आमचं काम आहे पेशंटला वाचवणं आणि अवयवदान हे श्रेष्ठ दान. काही नाही डॉक्टर, तुम्हाला माझ्या मुलाचं अवयवदान करून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही खोटं बोलायले मृत्यू घोषित केले त्याला, एवढेच आहे. तुमची परिस्थिती समजू शकतो काका, पण असं काही नाहीये. आमचं काम आहे पेशंटला वाचवणं, त्याला मारणं नाही. याचा परत एकदा विचार करा. नाही नाही, अवयवदान शक्य नाही, आम्ही होऊ देणार हे नाही. बघा, जर तुमची इच्छा नसेल तर आम्ही जबरदस्ती अवयवदान करा असं म्हणणार नाही, पण आम्ही तुमच्या मुलाला व्हेंटिलेटरवरून काढून तुम्ही घेऊन जाऊ शकता. पेशंटला व्हेंटिलेटरवरून काढू. मॅम हे बघा काय होतं, मी आत नाही जाऊ शकत. मला का मारताय? मला मारू नका, मी अजून जिवंत आहे. मी कोणाच्या तरी आयुष्यातला अंधार दूर करू शकतो, कोणाचे तरी स्वप्न पूर्ण करू शकतो. मला मारू नका, मला जिवंत राहू द्या. मला का मारताय? मला नका मारू, मी तर सर्व शरीरातला महत्वाचा आहे. माझ्यामुळे तर सर्व शरीराला रक्त पुरवठा होत असतो. मला नका मारू, मला जिवंत राहू द्या. माझ्यामुळे तर कोणाच्या तरी मनातील भावना व्यक्त होतात. मला नका मारू, मला जिवंत राहू द्या.
मला नका मारू. मी कोणाच्या तरी परिवाराचा उमेद बनू शकते. मी कोणाच्या तरी आयुष्याचा सहारा बनू शकते. आम्हाला एक जीवन जगण्याची संधी तर द्या. आम्हाला कोणत्या चुकीची शिक्षा देताय? आम्हाला नका मारू. आम्हाला जिवंत राहू द्या, जिवंत राहू द्या. हे देवा, काय खरंच असं होऊ शकतं? माझ्या मित्राला मी दुसऱ्या कोणामध्ये जिवंत पाहू शकतो. तुम्ही खरं बोलले डॉक्टर साहेब. मी माझ्या मुलाचं अवयदान करून दुसऱ्या कोणाला तरी वाचवू शकतो. मी तर माझा मुलगा गमावला, पण दुसऱ्या कोणी आईने तिचा मुलगा गमवावा अशी माझी इच्छा नाहीये. माझ्या मुलाला गरज होईल की मी त्याचं अवयवदान करून इतर जणांना आयुष्य देऊ शकेल. खरोखरच तुम्हाला हे समजलं याचा मला आनंदच आहे. तुमच्या या निर्णयामुळे खूप जणांचं आयुष्य सुधारू शकतं आणि हे सर्व लोक तुम्हाला आशीर्वादच देतील. त्यामुळे खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला हे पटलं असेल तर तुम्ही यावर साईन करू शकता. आदित्यच्या आई व वडिलांना अवयवदानाचे महत्त्व कळते. ते आदित्यचे अवयवदान करण्यास तयार होतात. 6 महिन्यानंतर डॉक्टर आदित्यच्या आई व वडिलांना त्यांना भेटायला बोलवतात. नमस्कार डॉक्टर, तुम्ही बोलावलं का मला? नमस्कार. हो, मीच तुम्हाला बोलवले. मला कोणाला तुम्हाला भेटवायचं आहे. हो, तेजस्विनी मंदाकिनी इकडे या. त्या दोघींना तुम्हाला काहीतरी सांगायचंय, त्यांचं ऐकून घ्या. नमस्कार काका, मी तीच आहे जी तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोळ्यामुळे पाहू शकत आहे. काही दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामध्ये माझे डोळे गेले होते, पण तुमच्या मुलाचे डोळे मला मिळाले. त्यामुळे मी ही सुंदर सृष्टी पाहू शकत आहे. त्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार काका, मी एक डान्सर आहे, पण माझे हृदय कमजोर असल्यामुळे मी डान्स करू शकत नव्हते. पण तुमच्या मुलाचे हृदय मला दिल्याबद्दल आज मी एक चांगला डान्स करू शकते. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही खुश राहा पोरींनो. मला खूप गर्व आहे की मी त्यावेळी घेतलेला निर्णय हा योग्यच होता. डॉक्टर साहेब, तुम्ही बरोबर बोलले. अवयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अवयवदान ही काही पाप नाहीये ज्याला आपण घाबरावं. कोणताही व्यक्ती अवयवदान करू शकतो आणि याला कोणताही खर्च लागत नाही. सर्व खर्च हॉस्पिटल किंवा ज्याला अवयव पाहिजे आहे तो करत असतो. आणि अवयवदान ही प्रक्रिया पूर्णपणे गुपित असते. कोणी कोणाला केले हे सांगत नसतात. पण तुम्हाला एक संदेश जावा म्हणून आम्ही सर्वांनी तुमच्या समोर हे पथनाट्य सादर केलं. करा अवयवदान, मिळवा.